मित्रांनो, देशातील वाढत्या महागाईच्या परिस्थितीत आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. भविष्यात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी तुम्हाला आजपासूनच तयारी करावी लागेल आणि ही तयारी म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे. तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचे नसेल तर तुम्ही आजपासूनच सेवानिवृत्ती योजनेत गुंतवणूक करू शकता. त्यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित होईल. तुमचे रोजचे 7 रुपये तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी करोडपती बनवू शकतात. कसे आणि कोणत्या योजनेने हे शक्य आहे ते आज आपण जाणून घेऊयात. तर राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, भारतातील गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट योजना कोणत्या आहेत? तर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी सर्वात सुरक्षित असणारी भारतातील सर्वोत्तम सेवानिवृत्ती गुंतवणूक योजनेच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. आणि सेवानिवृत्ती गुंतवणूक योजना कोणती आहे तर ती तुमच्यासाठी फायदेशीर कशी ठरू शकते याबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो, फक्त 7 रुपये गुंतवून वयाच्या 60व्या वर्षी आपल्याला मिळणार 5,000 रुपये एवढं पेन्शन रक्कम आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, ही कोणती सेवानिवृत्ती योजना आहे ते आपण पाहू. तुम्हाला जर तुमच्या भविष्यकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवायचा असेल तर अटल पेन्शन योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. कमी पैशात गुंतवणूक करून जास्तीत नफा मिळवण्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय आहे. अटल पेन्शन योजनेचे फायदे काय आहेत ते पण आपण पाहू. तर वयाच्या 18व्या वर्षी वयाची 18 वर्षे ते 40 वर्षे या वयोगटातील महिला व पुरुष असे दोन्ही अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या योजनेत जितक्या कमी वयात गुंतवणूक करू शकाल तितक्या जास्त तुम्हाला नफा मिळू शकतो. 18 वर्षी गुंतवणूक सुरू करणाऱ्यांसाठी तर प्रीमियमची किंमत 1 कप चहा इतकी कमी असेल. मित्रांनो, वयाचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अटल पेन्शन योजनेत दरमहा किमान ₹210 ची गुंतवणूक करू शकता आणि ती 30 दिवसांत 7 रुपये प्रतिदिन इतकी होईल. म्हणजे 7 रुपये एका दिवसाचे असतील तर 30 दिवसाचे ₹210. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरमहा 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. आपल्या वयानुसार 19 ते 40 वर्षे वयानुसार या योजनेत किती रुपये प्रीमियम भरावा लागू शकतो ते आपण जाणून घेऊ. जर वय 19 वर्ष असेल तर प्रति महिना आपल्याला प्रीमियम आहे ₹228 भरावं लागेल. 20 वर्ष असेल तर ₹248, 21 वर्ष असेल तर ₹269, 22 वर्ष असेल तर ₹292, 23 वर्ष वय असेल तर ₹318, 24 वर्ष वय असेल तर ₹346, 25 वर्ष वय असेल तर ₹376, 26 वर्ष वय असेल तर ₹409, 27 वर्ष असेल तर ₹446, 28 वर्ष वय असेल तर ₹485, 29 वर्ष वय असेल तर ₹529, 30 वर्ष वय असेल तर ₹577, 31 वर्ष वय असेल तर ₹630, 32 वर्ष वय असेल तर ₹689, 33 वर्ष वय असेल तर ₹752, 34 वर्ष वय असेल तर ₹824, 35 वर्ष वय असेल तर ₹902 आणि 36 वर्ष वय असेल तर ₹990, 37 वर्ष असेल तर ₹1087, 38 वर्ष वय असेल तर ₹1196, 39 वर्ष वय असेल तर ₹1318 प्रतिमाह, 40 वर्ष वय असेल तर ₹1454 प्रतिमाह इतकं तुम्हाला प्रीमियम प्रतिमाह महिना प्रीमियम इतकं आपल्याला भरावं लागेल. तर मित्रांनो, अटल पेन्शन योजनेअंतर्गत फक्त तेच लोक गुंतवणूक करू शकतात जे करदाते टॅक्स पेई नाहीत. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेत बचत खाते म्हणजे सेविंग अकाउंट उघडावे लागेल. जर बँकेत आधीपासूनच खाते असल्यास तुम्ही बँकेतून अटल पेन्शन योजनेचा अर्ज घेऊन तो भरून देऊ शकता. अर्ज भरल्यानंतर तुमचे अटल पेन्शन योजना खाते हे सुरू होईल. तर मित्रांनो, हे होते की तुम्ही फक्त प्रतिदिवस 7 रुपये म्हणजे महिन्याला तुम्ही ₹210, जर तुमचं वय वर्ष 18 असेल तर तुम्ही ₹210 भरून प्रतिमाह असं तुम्ही अटल पेन्शन योजना ही घेऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा. अशाच नवनव्या व्हिडिओसाठी आमच्या राम मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.